महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी आयुष्यभर स्त्री शिक्षणाचा ध्यास घेतला होता. 19व्या शतकात जे स्त्रियांचे प्रश्न होते ते आता राहिले नाहीत. पण याचा अर्थ स्त्रियांचे सारे प्रश्न संपले असेही नाही. ते वेगवेगळ्या स्वरूपात दिसून येत आहेत. आणि स्त्रियांचे प्रश्न हा एकूण सामाजिक प्रश्नांचा एक भाग आहे. त्यामुळे कर्व्यांच्या निष्ठेने समाजकार्य करणाऱ्यांची आजही तेवढीच गरज आहे. कर्वे बालपणापासूनच आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांविषयी संवेदनाक्षम होते. विधवा स्त्रियांच्या हाल अपेष्टांनी त्यांचे मन विदीर्ण होत असे. समाजकार्याची सुरुवात तर त्यांनी फार पूर्वीपासूनच केली होती. पैसे कमवायला लागल्यापासून ते सुरुवातीला आपल्या कमाईतील 1% नंतर 5% धर्मदाय किंवा समाजकार्यासाठी खर्च करीत असत. नंतर तर समाजकार्याचा व्याप वाढल्यानंतर आपल्या कमाईपैकी जरुरीपुरते पैसे स्वतःसाठी ठेवून इतर पैसे समाजकार्यासाठी खर्च करीत असत. आपल्या समाजातील सक्षम आणि सुजाण व्यक्तींनी जर कर्व्यांच्या या एका सद्गुणाचे अनुकरण केले तर त्यातून जी समाजकार्ये उभी राहतील त्याच्या कल्पनेनेच थक्क व्हायला होते. सामाजिक परिस्थिती अनुकूल नसतानाही त्यांनी हिंगणे स्त्री शिक्षण संस्था आणि श्रीमती नथीबाई दामोदर ठाकरसी म्हणजेच SNDT महिला विद्यापीठाच्या रूपाने कृतिशील समाजकार्याचा पर्वत उभा केला. तात्विकदृष्ट्या त्यांचे हे कार्य एखाद्या हुतात्म्या एवढेच किंवा रणांगणावर शौर्य दाखविणाऱ्या पराक्रमी योद्ध्याच्या बरोबरीचे आहे. कर माझे जुळते